तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग 7. तो गाडीची चावी देत तिला विचारतो आणि फाईल घेऊन रूम 1 मध्ये ये असा म्हणतो. आराध्याला वेगळंच वाटलं. रूममध्ये मीटिंग, पण तिने जास्त विचार नाही केला आणि चावी घेऊन गाडीकडे गेली. तिने पुन्हा गाडीत फाईल शोधली, पण तिला ती कुठेही दिसत नव्हती. तिने चिडूनच गाडीचा दरवाजा लावला. तेवढ्यातच मागून तिला एका मुलीचा आवाज आला. ती हॉटेलची स्टाफच वाटत होती. ती मुलगी बोलली, मॅडम, सरांचा कॉल आहे, त्यांना बोलायचं आहे तुमच्याशी. आराध्याने मोबाईल कानाला लावला. समोरून रुद्रचा आवाज आला. रुद्र बोलला, आराध्या, मी फाईल घरीच विसरलो वाटते, तू ये वर. आराध्या बोलली, पण फाईल्स शिवाय मीटिंग कशी करायची? रुद्र बोलला, माझ्याकडे आहेत सगळ्या डिटेल्स, ये पटकन रूम 1 मध्ये. आराध्याने त्या मुलीचा हातात मोबाईल दिला आणि ती मुलगी तिला एक स्माईल देऊन निघून गेली. आराध्या पण रूम 1 मध्ये जायला निघाली. ती रूम समोर येऊन उभी राहिली. रूमचा दरवाजा उघडाच होता. आतमध्ये पूर्ण अंधार होता. आराध्याने पुन्हा एकदा रूम नंबर चेक केला. रूम तर तीच होती, पण तिला कळतच नव्हतं एवढा अंधार का आहे. ती जरा घाबरूनच आता गेली. ती जशी आत आली, रूमचे लाईट लागले. ती रूमला बघतच बसली. पूर्ण रूम सजवलेली होती. खाली गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या. गोल गोल फिरून ती पूर्ण रूम निहाळत होती. तेवढ्यातच तिला रुद्रचा आवाज आला. रुद्र बोलला, झाली का रूम बघून? ती रूम बघत असताना तिच्या लक्षातच नव्हतं की समोर रुद्र पण उभा आहे. आराध्या बोलली, रुद्र, हे सगळं काय आहे? आपण तर मीटिंगला आलो ना? रुद्र बोलला, काही बोलू नको. त्याने तिचा हात धरला आणि तिला रूमच्या मधोमध येऊन उभं केलं. खिशातून एक डब्बी काढली आणि तिच्यासमोर गुडघ्यावर येऊन बसला. आराध्या त्याच्याकडे बघतच राहिली. त्याने रिंग काढून तिच्या समोर धरली. रुद्र बोलला, आराध्या, मी तुला पाहिलं त्याच क्षणापासून तू मला आवडायला लागली. आय एम इन लव्ह विथ यू, विल यू मॅरी मी? आराध्या तर डोळे फाडून त्याला बघतच होती. तिला हे सगळं अनपेक्षित वाटत होतं. तिला थोडा अंदाज होताच त्याच्या वागण्याचा. त्याला आपण आवडतो हे तिला कळत होतं, पण हा तिचा गैरसमज आहे, भास आहे असं समजून ती दुर्लक्ष करत होती. पण आता जे काही झालं ते सगळं तिला स्वप्नच वाटत होतं. रुद्र अजूनही गुडघ्यावर बसून होता. रिंग हातात धरून तिच्याकडे बघत होता. तिने एकदा रिंगकडे पाहिलं आणि एकदा रुद्रकडे. तिच्या डोळ्यातून टपटप आसू यायला लागले. ती तेथून सरकून रूमच्या खिडकीजवळ उभी राहिली. तिथून बाहेर बघू लागली. रुद्रला तर काहीच कळत नव्हतं. तो तिथून उठला आणि तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. रुद्र बोलला, आराध्या, काय झालं रडायला? आराध्या बोलली, तू माझ्या मैत्रिणीचा असा अर्थ लावला. तिच्या प्रश्नावर रुद्र थोडा चकित झाला. रुद्र बोलला, मी काही चुकीचा अर्थ नाही लावला. मी फक्त तुला माझ्या फिलिंग्स सांगितल्या. आराध्या बोलली, आणि हे असं खोटं बोलून, मीटिंगचं कारण सांगून, बॉस आहे म्हणून कसंही वागशील का? रुद्रला तर काहीच कळत नव्हतं तिच्याशी काय बोलू हे पण. मग हिंमत एकटून शेवटी त्याने तिला विचारलं. रुद्र बोलला, आराध्या, तुला मी आवडत नाही का? त्याच्या प्रश्नावर आराध्यही थोडा वेळ शांत बसली. तिला त्याला नाही म्हणायचं नव्हतं आणि तिला त्याला हो पण म्हणता येत नव्हतं. शेवटी तिला पण तो आवडत होता. आता तिला आणखीनच रडू यायला लागलं. ती तशीच खाली भिंतीला टेकून पाय छातीशी कवटाळून रडत होती. आता मात्र रुद्र पूर्ण घाबरला होता. तो तिच्या समोरच खाली बसला. रुद्र बोलला, आराध्या, प्लीज रडू नको ना. तिला तसं रडताना बघून त्याला खूप वाईट वाटत होतं. त्याने त्याचा हात तिच्या हातावर ठेवला. तसं तिने लगेच त्याचा हात झिडकाडला. तिच्या अशा रिॲक्शनवर त्याला खूप वाईट वाटलं. तो थोडा मागे सरकला. आता तर त्याच्या डोळ्यात पण आसू आले होते. तो लगेच उठला आणि त्याने त्याचे डोळे पुसले. रुद्र बोलला, ठीक आहे, तुझं उत्तर नाही आहे हे कळलं मला. तुला मी जे केलं ते आवडलं नाही हे पण कळलं. पण प्लीज आता रडू नको. मी या विषयावर तुझ्याशी कधीच काहीच बोलणार नाही. आराध्या बोलली, मला घरी जायचं आहे आत्ताच. रुद्र बोलला, ओके. ते दोघेही खाली आले. आराध्या गाडीत बसली. गाडीत दोघेही शांत बसले होते. त्याला तिच्याशी काही बोलायची हिंमतच होत नव्हती. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती खिडकीच्या बाहेर बघून रडत होती. आता त्याला त्याचाच राग यायला लागला होता. खरं तर कालचं त्याला जेव्हा कळलं की आराध्याला पण आपण आवडतो,
तेव्हा त्याने तिला प्रपोज करायचं ठरवलं. रात्री प्रीतीला पण मेसेज करून त्याने हेच सांगितलं. म्हणूनच प्रीतीने तिला तयार होऊन ऑफिसला पाठवलं होतं. सकाळी अजितशी बोलून त्याने हॉटेलवर सगळी तयारी करून घेतली. दिवसभर तो याच सगळ्या कामात होता. दिवसभर याच्याच विचार करत होता की कसं तिला आपल्या मनातलं सांगू, कसं तिला प्रपोज करू. पण झालं काही उलटच. आता त्याला त्याचे सगळेच निर्णय चुकीचे वाटू लागले. थोड्या वेळातच त्याने गाडी तिच्या अपार्टमेंटसमोर थांबवली. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. ती त्याच्याकडे न बघताच गाडीतून उतरून जाऊ लागली. तिने एकदा पण मागे वळून त्याच्याकडे पाहिलं नाही. तो मात्र तिला ती दिसेनाशी होईस्तोवर बघत बसला. ती गेल्यावर त्याने गाडी त्याच्या घराकडे वळवली. त्यांना थोडा उशीर झालेला होता. रात्रीचे 10 वाजले होते. हॉटेलमधून निघतानाच त्याने प्रीतीला कॉल करून सगळ्या प्रकाराची कल्पना दिली होती. ती पण आई आणि बाबांना झोपायला सांगून निघून गेली होती. आराध्याची वाट बघत बसली होती. आराध्या घरी पोहोचली तर प्रीती तिची वाटच बघत होती. प्रीतीने दरवाजा उघडला आणि आराध्याकडे पाहिलं. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. आराध्या कशी रिॲक्ट करेल याची थोडीफार कल्पना तिला होतीच, पण ती एवढी जास्त रडेल असं तिला बिलकुल वाटलं नव्हतं. आराध्या बोलली, तू जागी आहेस आणखी? प्रीती बोलली, हो, ते ऑफिसचं थोडं काम चालू होतं. ती लॅपटॉपकडे बोट दाखवत बोलली. आराध्याचा हा प्रश्न प्रीतीला अनपेक्षित होता, म्हणून ती आधीच लॅपटॉप घेऊन बसली होती. आराध्या बोलली, आई बाबा. प्रीती बोलली, ते पण झोपलेत केव्हाचे. ते ऐकून आराध्याला जरा बरं वाटलं. तिला जर अशा अवस्थेत तिच्या आईबाबांनी पाहिलं असतं तर त्यांनी तिला खूप सारे प्रश्न विचारले असते, ज्यांची उत्तरे आराध्याकडेही नव्हते. प्रीती बोलली, काय झालं जाडे, तुझे डोळे का असे दिसत आहेस? आराध्या बोलली, काही नाही अगं, मी आलीच फ्रेश होऊन. तिकडे रुद्र पण त्याच्या घरी पोहोचला. अजित सारखा हॉलमध्ये फेऱ्या मारत होता. त्याला वाटत होतं रुद्र मस्त खुश होऊनच घरी येईल. रुद्रच्या गाडीचा आवाज आला आणि घाईघाईतच अजितने दरवाजा उघडला. समोर रुद्रला पाहिलं तर त्याचे तोंड एवढंच झालेलं होतं. रुद्रला बघूनच त्याला कळलं की आराध्याने नकार दिला. अजित बोलला, दादा. तो पुढे काही बोलणारच तोच रुद्रने त्याला थांबवलं. रुद्र बोलला, अजित, मला सध्या काहीच कोणाशी बोलायचं नाही आहे. आपण उद्या बोलू. आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. रुद्र असं आधी कधीच वागला नव्हता. अजितला आता त्याची काळजी वाटू लागली. त्याला माहिती होतं आता रुद्रशी बोलून काहीच फायदा नाही. तरी पण तो सारखा त्याच्या रूमबाहेर फेऱ्या मारत बसला होता. इकडे रूममध्ये गेल्या गेल्या रुद्रने प्रीतीला कॉल केला. प्रीती बोलली, हॅलो रुद्र, पोहोचला ना तू व्यवस्थित घरी? रुद्र बोलला, हो. आराध्या कशी आहे? प्रीती बोलली, ती बरी आहे, आता तिच्या रूममध्ये आहे. रुद्र बोलला, बरं, ती जेवली पण नाही आहे, तिला काही खायला लावशील. रुद्रच्या बोलण्यात प्रीतीला काळजी जाणवत होती. प्रीती बोलली, हो, तू पण काही खाऊन घे. रुद्र बोलला, हो, बरं, चल ठेवतो मी, बाय. प्रीती पण बाय म्हणून फोन ठेवते आणि मागे पाहते तर आराध्या तिचं बोलणं ऐकत होती. आराध्या बोलली, म्हणजे हे सगळं तुला पण माहिती होतं? प्रीती बोलली, हो, ते प्रीतीला पुढे काय बोलू काही कळतच नव्हतं. आराध्या बोलली, तू माझ्याशी असं कसं वागू शकतेस प्रीतू? तू हे सगळं मला सांगायचं सोडून त्याला साथ दिली. तुझ्याकडून मुळीच ही अपेक्षा नव्हती मला. प्रीती बोलली, आराध्या, माझं ऐकून तर घे. आराध्या बोलली, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. आणि आराध्या रागारागात तिच्या रूममध्ये निघून गेली. आता मात्र प्रीतीलाही तिचा राग आला. ती पण तिच्या मागे रूममध्ये गेली. प्रीती बोलली, कशाचा एवढा राग आला का तुला? आणि अशी काय खराब वागली मी तुझ्याशी? तुला काय वाटतं राग तुलाच येतो? सगळे तुझ्या मागे मागे फिरतात ना, म्हणून किंमत नाही तुला कोणाची. रुद्रला तू आवडते, मला माहिती आहे की तुला पण तो आवडतो. त्याला तुला प्रपोज करायचं होतं म्हणून त्याची थोडी हेल्प केली. तर एवढं काय बिघडलं त्यात? आणि तू मला बोलत आहेस? जरा स्वतःकडे बघ, तू काय करून आलीस. तसं आराध्याने डोळे मोठे करून प्रीतीकडे पाहिलं. प्रीती बोलली, असं नको बघू माझ्याकडे, सगळं माहिती आहे मला. आणि काय ग, तुला नकारच द्यायचा होता ना त्याला, मग सरळ सरळ नाही म्हणायचं ना. एवढा सीन कशाला क्रिएट केला? इतकी रडापडी कशाला केली? तो काय तुझ्या मागे लागला होता का? की मी हो म्हणून? की काही जबरदस्ती केली तुझ्यावर?
साधं प्रपोजच केलं होतं ना, मग शांतपणे त्याला नाही म्हणायचं असतं. विषय तिथेच संपला असता. हे असं एवढं रडून काय भेटलं तुला? तुझी ती अवस्था बघून किती घाबरला होता तो माहिती आहे का? रुद्र, किती घालून पाळून बोलली तू त्याला. इतका वाईट आहे का तो? आराध्या, एवढं सगळं होऊनही त्याने तुला घरापर्यंत सोडलं. काळजीपोटी मला फोन करून विचारलं की तू कशी आहेस? तू जेवली नाही, तुला काहीतरी खायला दे, असं सांगत होता तो. आणि तू कशी वागली त्याच्याशी? आराध्या. प्रीती बोलताना आराध्या शांतपणे तिला ऐकत होती. तिच्या डोळ्यातून पुन्हा आसू यायला लागले. तिला रडताना बघून प्रीती शांत झाली आणि तिच्यासमोर येऊन बसली. आराध्या बोलली, मी खूप खराब आहे ना प्रीती? प्रीती बोलली, नाही ग जाडे, बिलकुल नाही. पण तू जे काही आज वागली ना, ते मला बिलकुल आवडलं नाही. तू विसर ना सगळ्या मागच्या गोष्टी. तू रुद्रला त्या पंकजसोबत कसं काय कम्पेअर करू शकते? आराध्या बोलली, मी कम्पेअर नाही करत आहे. प्रीती बोलली, रुद्र पंकजपेक्षा खूप चांगला आहे. पण अगं, तो माझ्यापेक्षा चांगली मुलगी करू शकतो. आराध्या रडत रडतच बोलत होती. प्रीती बोलली, पुन्हा तेच. असं काही नाही आहे. आराध्या बोलली, भीती वाटते ग प्रीती. आता प्रीतीने तिचे हात हातात घेतले आणि तिला शांत करू लागली. प्रीती बोलली, कसली भीती वाटते? आराध्या बोलली, रुद्र किती श्रीमंत आहे. दिसायला खूप चांगला आहे. खूप खूप हुशार पण आहे. त्याच्या मागे तर मुलींच्या रांगा लागलेल्या आहेत. त्याला माझ्यापेक्षा किती पटीने चांगली मुलगी मिळू शकते. आता तूच बघ ना प्रीती, त्याच्या घरचे पण मला ॲक्सेप्ट करतील का? त्यांच्या मनात पण हाच विचार येईल ना की आपल्या मुलाला शोभेल तशी मुलगी आपण त्यांच्याशी बघू. बरं, सगळ्यांनी ऐकलं पण तरी लोक काय म्हणतील? प्रीती बोलली, अगं तू लोकांचा विचार केव्हापासून करायला लागली? अगं, लोक चांगलं राहिलं तरी नाव ठेवतात आणि खराब राहिलं तरी नाव ठेवतात. आणि प्रेमात नाव ठेवण्यासारखं काहीच नाही असं मला नाही वाटत. आराध्या बोलली, बरं लोकांचं जाऊ दे, पण मला पण तेच वाटतं. कसं वाटेल ते? तो इतका हँडसम, गोरापान आणि मी अशी सावडी, जाडी. तो इतका हुशार आणि मी अशी बावडट. काहीच जुळत नाही ग. प्रीती बोलली, तुमच्या दोघांचं मन जुळतात हेच खूप आहे ना. आराध्या बोलली, हे बघ प्रीती, तुझं सगळं बोलणं पटत आहे मला. पण आता तू जरा माझं ऐक. हा जो तू काही विचार करत आहेस ना, तो सोडून दे आणि हा विषय आता इथेच बंद कर. प्रीती बोलली, पण तुला आवडतो ना रुद्र? तू फक्त हो किंवा नाही मला सांग. आराध्या बोलली, अगं हो, आवडतो. तरी पण मला नाही करणार ॲक्सेप्ट त्यांच्या घरचे. आणि तुला माझी शपथ, तू हे रुद्रला बिलकुल सांगणार नाहीस. प्रीती बोलली, अगं पण. आराध्या बोलली, पण वगैरे काही नाही. तुला माझी शपथ आहे. आणि तू पंकजबद्दल पण रुद्रला काहीच सांगशील नाही. प्रीती बोलली, बरं नाही सांगणार मी काही. तू बस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. आराध्या बोलली, नको, मला भूक नाही आहे. प्रीती बोलली, बरं मग मी दूध आणते, तू तरी पी. आराध्या बोलली, नको ना प्रीती. प्रीती बोलली, नाही वगैरे काही नाही. मी आणते, ते चुपचाप प्यायचं, नाही तर मार खाशील. प्रीती जबरदस्ती आराध्याला दूध प्यायला लावते आणि ती झोपेपर्यंत तिच्याजवळच बसते. आराध्या झोपल्यानंतर प्रीती रियाला कॉल करते आणि तिला झालेलं सगळं प्रकरण सांगते. रिया बोलली, बापरे, एवढं सगळं झालं आणि मला काही माहिती नाही. आराध्या असं कसं करू शकते? प्रीती बोलली, हो, आणि आता आपल्याला रुद्रला सगळं सांगावंच लागेल. खूप नाराज होता तो आज. रिया बोलली, पण आता कसं सांगशील? तुला तर आराध्याने शपथ दिली ना. प्रीती बोलली, शपथ मला दिली आहे, तुला तर नाही ना. तू उद्या माझ्यासोबत चल आणि रुद्रला सगळं जे काही झालं ते सगळं सांग. रिया बोलली, चांगली आयडिया आहे. मला सांग केव्हा आणि कुठे भेटायचं. आपण बोलू रुद्रशी. प्रीती बोलली, बरं मी रुद्रशी बोलून तुला मेसेज करते. नंतर प्रीती रुद्रला कॉल करते तर त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत असतो. आता प्रीतीला त्याची काळजी वाटू लागली. तिने पुन्हा रुद्रला कॉल करून पाहिलं, तरी मोबाईल स्विच ऑफ. मग ती परत आराध्याच्या रूममध्ये आली. तिच्या मोबाईलमधून अजितचा नंबर घेतला आणि बाहेर येऊन अजितला कॉल करते. तिकडे अजित सारखा रुद्रच्या रूमबाहेर फेऱ्या मारत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. एवढ्या रात्री कोण कॉल करत आहे असं म्हणून त्याने मोबाईल पाहिला
तर अननोन नंबर होता. त्याने कॉल कट केला. प्रीती बोलली, कॉल का कट करत आहे हा मूर्ख? तिने पुन्हा अजितला कॉल केला. अजित बोलला, कोण कॉल करत आहे एवढ्या रात्री? थोडं जीवावर येऊनच त्यांनी कॉल उचलला. हॅलो? प्रीती बोलली. हॅलो, मी प्रीती बोलत आहे, आराध्याची बहीण. कॉल का कट करत होतास मूर्ख? अजित बोलला, प्रीती, तू एवढ्या रात्री का कॉल केला? आणि आराध्या बरी आहे ना? प्रीती बोलली, हो, ती बरी आहे. रुद्र कसा आहे? आणि त्याचा मोबाईल स्विच ऑफ का येत आहे? अजित बोलला, त्याला सध्या कोणाशी बोलायचंच नाहीये. मला पण काहीच सांगितलं नाही. तुला माहीत आहे का नेमकी काय झालं त्यांच्यात? तसं प्रीतीने अजितला सगळं सांगितलं. अजित शॉक झाला. अजित बोलला, आराध्या अशी वागली? मला विश्वास नाही बसत आहे. पण ती अशी का वागली? प्रीती बोलली, त्याचबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. उद्या भेटता येईल का आपल्याला? भेटून सगळं व्यवस्थित बोलल्या जाईल. फक्त तू रुद्रला सोबत घेऊन ये. अजित बोलला, ठीक आहे, मला वेळ आणि लोकेशन सेंड कर. मी दादाला तिथे घेऊन येईन. प्रीती बोलली, बरं, आणि माझा हा नंबर सेव्ह करून घे. अजित बोलला, हो, चल बाय, गुड नाईट. प्रीती पण बोलली, गुड नाईट. आराध्या उठली तेव्हा सकाळचे 9 वाजलेले होते. प्रीती तिच्या रूममध्ये लॅपटॉप घेऊन काम करत बसली होती. आराध्या बोलली, काय ग, तू उठवलं का नाही सकाळी? प्रीती बोलली, अगं रात्री उशीर झाला होता ना झोपायला, म्हणून नाही उठवलं. आराध्या बोलली, बरं जाऊ दे, मी ऑफिसची तयारी करते. प्रीती बोलली, तू आज ऑफिसला जाणार आहेस? आराध्या बोलली, हो, का बरं? प्रीती बोलली, चेहरा बघ तुझा कसा झाला तो. आजारी दिसतेस तू. आजच्या दिवस सुट्टी घे. आराध्याही तिचं बोलणं पटलं. तसंही आज तिला रुद्रला फेस करणं कठीण गेलं असतं. आराध्या बोलली, ओके, मी आज दिवस सुट्टी घेत टाकते. तेवढ्यातच आई आतमध्ये आली. आई बोलली, कोण सुट्टी टाकत आहे? आराध्या बोलली, आई, माझं डोकं दुखतंय म्हणून म्हटलं सुट्टी टाकते मी. आई बोलली, तरी मी तुम्हाला म्हणत असते, थोडा तर आराम करत जा पोरींनो. सतत काम काम करत राहता. आराध्या बोलली, हो आई, म्हणून तर सुट्टी टाकत आहे ना. आई बोलली, बरं ठीक आहे, तू कर आराम. पण नाहीच बरं वाटलं तर आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. आराध्या बोलली, हो आई. आई बोलली, चल प्रीती, तू नाश्ता करून घे. ऑफिसला जायला उशीर होईल नाहीतर तुला. प्रीती बोलली, हो आत्या, आली. आई बोलली, बाहेर निघून गेल्या. प्रीती बोलली, चल मग आराध्या, भेटू संध्याकाळी, मी निघते बाहेर. बाय. आज प्रीतीने हाफ डे टाकला होता. तिने दुपारी 3 वाजता एका कॅफेमध्ये भेटायचं ठरवलं होतं. तसा मॅसेजही तिने अजित आणि रियाला केला होता. इकडे रुद्र पण थोडा उशिरा उठला होता. तो रूमच्या बाहेर आला तर अजित तिथेच खुर्ची टाकून बसलेला होता. बसल्या बसल्यास त्याला झोप लागलेली होती. त्याला बघून रुद्रला थोडं खराब वाटलं. रुद्र बोलला, अजित उठ. रुद्र त्याच्या गालावर थोपटत त्याला उठवत होता. तसं अजितला जाग आली. अजित बोलला, दादा, तू उठला पण? रुद्र बोलला, मीटिंग आहे ऑफिसमध्ये म्हणून लवकर जायचं आहे. अजित बोलला, बरं ऐक ना, आज आपल्याला प्रीतीला भेटायला जायचं आहे दुपारी. तिला बोलायचं थोडं तुझ्याशी. रुद्र बोलला, आता बोलण्यासाठी काही राहिले आहे का? अजित बोलला, अरे जाऊन तर बघू ना, काही महत्त्वाचं असेल म्हणूनच भेटायला बोलावलं ना. रुद्र बोलला, बरं ठीक आहे, जाऊ. अजित बोलला, मी दुपारी येतो माझी गाडी घेऊन ऑफिसला. माझ्याच गाडीने जाऊ आपण. रुद्र बोलला, ठीक आहे, मी निघतो. रुद्र ऑफिसला पोहोचला. त्यांनी मेल चेक केले तर आराध्याच्या सुट्टीचा मेल आलेला होता. तिचं नाव बघताच त्याच्या डोळ्यासमोर कालचा दिवस आला आणि पुन्हा त्याला अस्वस्थ वाटून गेलं. मग जास्त विचार न करता तो मीटिंगला निघून गेला. दुपारच्या वेळी सगळे ठरवलेल्या ठिकाणी भेटले. अजित बोलला, हां बोल प्रीती. प्रीती, ॲक्च्युली मला ना आराध्याने शपथ दिली आहे की मी हे कोणाला सांगू नाही म्हणून. अजित बोलला, अगं मग तू आम्हाला इथे का बोलावलं? रिया बोलली,
अरे म्हणून तर मी आले ना सोबत. मी सांगेल सगळं. रुद्र बोलला, हे बघा, जर आराध्याला नाही सांगायचं आहे तर राहू दे. उगाच तिला कळलं तर आणखी वाईट वाटेल. कालचं ती खूप रडली. प्रीती बोलली, अरे तिला कोण सांगणार आहे? तिला माहिती पण पडणार नाही. आम्ही तुला सांगितलं म्हणून. आणि गोष्ट पण महत्त्वाची आहे. रिया बोलली, हे बघा सांगते. सगळे शांतपणे ऐका. आम्ही कॉलेजला होतो तेव्हा आमचा एक खूप छान ग्रुप बनला होता. आमच्यासोबत एक पंकज नावाचा मुलगा होता. छान होता, दिसायला पण छान होता, हुशार होता. आमचं छान जमायला लागलं होतं. मग सेकंड इयरला असताना मी आणि राहुल एंगेज झालो. तेव्हा खरं तर आराध्या एकटी पडायला लागली. कारण माझा बराच वेळ राहुल सोबत जायचा. मग हळूहळू पंकजचं आणि तिचं खूप पटायला लागलं. मग मला पण आवडायची त्यांची जोडी. मी पण आराध्याला पंकजच्या नावाने चिडवायला लागली. पंकजच्या वागण्यातून पण कळायचं की त्याला आराध्या आवडायची. आणि आपली आराध्या कशी आहे, ती भलेही पाहता क्षणी कुणाला नाही आवडणार, पण तिच्यासोबत वेळ घालवल्यावर तिचं बोलणं, तिचं राहणं सगळं आवडायला लागतं. पंकजचं पण तसंच झालं. आणि मग शेवटी त्याने आराध्याला प्रपोज केलं. त्याला नकार देण्यासारखे त्याच्यात काहीच नव्हतं. आराध्याने पण मागचा पुढचा विचार न करता लगेच त्याला होकार दिला. 3-4 महिने छान गेले. पण नंतर पंकजचं वागणं अचानक बदललं. त्याला आराध्या नकोशी झाली होती. नंतर काही दिवसांनी आम्हाला कळलं त्याची आणखी दुसरी एक पण गर्लफ्रेंड आहे. जेव्हा आराध्याने त्याला प्रश्न विचारला तर त्याने उलट तिलाच सुनावलं. काय काय बोलला होता तो तिला, की माझी सगळ्यात मोठी चूक झाली तुला प्रपोज करून. मला शोभत पण नाहीस तू. त्याची नवीन गर्लफ्रेंड पण त्याच्यासोबत होती. ती तर बापरे, दिसायला खूप सुंदर, परफेक्ट फिगर आणि त्याचं गोष्टीमुळे हवेत होता. पंकज खूप तिला म्हणे, तुझ्यासोबत होतो तर माझ्या सगळे मित्र मला चिडवायचे. काय आहे तुझ्यासोबतच असं, ना रंग ना रूप, मला नाही राहायचं तुझ्यासोबत. अख्ख्या क्लाससमोर बोलला होता तो तिला. अजित बोलला, बापरे, अशी पण लोक असतात? प्रीती बोलली, असतात ना. आणि आता विषय पंकजचा नाहीच आहे. आराध्या मूव्ही ऑन झाली आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की ती पंकजपासून मूव्ही ऑन झाली आहे. तो तिला जे काही बोलला त्याच्यापासून नाही. अजित बोलला म्हणजे. रिया बोलली, म्हणजे तिने तिच्या मनात हा विचार पक्का करून ठेवला आहे की ती दिसायला सुंदर नाही. आता पण तिला असेच वाटते की ती रुद्रसाठी योग्य नाही. तिला असं वाटते की रुद्रला तिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. जे काही पंकजच्या बाबतीत घडलं त्यामुळे तिला आता पुन्हा या सगळ्या गोष्टींची भीती वाटते. रुद्रवरती ती विश्वास ठेवेलही, पण लोक काय म्हणतील, आम्ही कसे सोबत दिसू, त्याचे सगळे मित्र त्याला हसतील, हे सगळं चालत तिच्या डोक्यात असतं. रुद्र बोलला, म्हणजे या कारणामुळे तिने मला नकार दिला? प्रीती बोलली, चुकतंय तुझं रुद्र. मला सांग, ती बोलली का तुला की तिला तू आवडत नाहीस म्हणून? रुद्र बोलला, नाही तसं तर नाही बोलली. प्रीती बोलली, तेच तर, तिने तुला नकार पण दिला नाही आणि होकार पण दिला नाही. तुला कळत आहे का? रुद्र बोलला, तिच्या मनात एवढं सगळं साचलेलं आहे याचा मी विचारच पण करू शकत नाही. तिच्या मनातला हा सगळा गैरसमज आपण दूर करायला हवा. रिया बोलली, म्हणून तर तुला सगळं सांगितलं ना. प्रीती बोलली, ते तर करूच, पण त्याआधी तिच्या आणखी एक गैरसमज दूर करायला हवा. अजित बोलला, आता तो कोणता? प्रीती बोलली, रुद्र, तिला वाटते की ती तुझ्याशिवाय राहू शकते. तिला तू आवडतो हे तिला पण माहिती आहे, पण किती आवडतो याची जाणीव आपल्याला तिला करून घ्यावी लागेल. रिया बोलली, म्हणजे नेमकी काय? प्रीती बोलली, तिला वाटतं की रुद्रशिवाय राहू शकते, पण तिचा हा समज आपण दूर करायला हवा. म्हणजे तिला तिच्या प्रेमाची जाणीव होईल. एकदा का तिला तिचं प्रेम समजलं, तिला कळलं की ती रुद्रशिवाय नाही राहू शकत, की मग नंतर आपण हा तिचा दिसण्याचा कॉम्प्लेक्स दूर करू शकतो. अजित बोलला, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण हे सगळं कसं करायचं? प्रीती बोलली, माझ्याकडे एक आयडिया आहे. रुद्र बोलला, कसली आयडिया? प्रीती बोलली, रुद्र, तू तिला इग्नोर कर. रुद्र बोलला, म्हणजे? प्रीती बोलली, म्हणजे अवॉइड कर. अजित बोलला, मॅडम, अर्थ आम्हालाही कळतो.
नेमकी काय करायचं ते सांगा. प्रीती बोलली, म्हणजे रुद्रने आराध्याकडे दुर्लक्ष करायचं. ती कशीही वागली तरीही तिच्याकडे दुर्लक्ष करायचं. काल तुमच्यात जे काही झालं त्याने तुला काहीच फरक पडलेला नाही असं तिला दाखवून द्यायचं. तू विसरला ते सगळं, सोडला तिचा नाद असं तिला वाटलं पाहिजे. अजित बोलला, त्याने काय होणार? प्रीती बोलली, अरे मग आराध्या रुद्रचं अटेन्शन मिस करणार. ती काय गमवत आहे तिला कळणार, ती स्वतःहून कबूल करेल रुद्रवरचं तिचं प्रेम. आपण तिच्याकडे पर्यायच ठेवायचा नाही दुसरा कुठला. रिया बोलली, ग्रेट आयडिया. रुद्र बोलला, हे सगळं बरोबर आहे, पण आपण जास्त ताणायचं नाही हां. तिला त्रास होताना मी नाही बघू शकत. प्रीती बोलली, घ्या, आपण ज्यांच्यासाठी सपोर्ट करतोय तेच बघा काय बोलतात. तिला थोडा त्रास होणारच, पण आपण नाही जास्त ताणू. तसंच काहीही वाटलं तर आपला प्लॅन बंद करून टाकू. पण मला माहीतच आहे अशी वेळ येणारच नाही. सर्व काही आपल्या प्लॅननुसार होईल. रुद्र बोलला, म्हणजे मी तिला अवॉइड करायचं ना? प्रीती बोलली, सध्या तरी तेच. पुढे मी सांगते तुला काय करायचं ते. रिया बोलली, अजित तू का शांत आहेस? कसला विचार करत आहेस? अजित बोलला, मी हा विचार करत आहे की या पोरीच्या डोक्यात एवढी चांगली आयडिया कशी काय आली? प्रीती बोलली, या पोरीच्या डोक्यात म्हणजे पहिली गोष्ट तर माझ्या आईबाबांनी माझं नाव ठेवलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तुझ्यापेक्षा जास्त डोकं आहे. विसरला का? डिबेटमध्ये हरवलं होतं मी तुला. अजित बोलला, ते कसं माहिती आहे मला? प्रीती बोलली, आता तू मला सांगशील कसं? अजित बोलला, भांडून. तुझ्यासारख्या बिनडोक मुलीला दुसरं काय येणार? प्रीती बोलली, बिनडोक? बिनडोक मी नाही तू आहेस. आतापर्यंत ते दोघेही जोरात भांडू लागले होते. कालपासून नाराज असलेला रुद्र त्यांना असं बघून आज थोडा हसायला लागला होता. त्यांचं भांडण ऐकून आजूबाजूंचे लोकही त्यांना बघू लागले होते. काही तर त्यांना बघून हसत पण होते. रियाला त्यांची लाज वाटू लागली होती. तिने केविलवाण्या नजरेने रुद्रकडे पाहिलं. रुद्रला तिला काय म्हणायचं समजून गेलं. त्याने लगेच अजितला आवाज दिला. रुद्र बोलला, अजित, अरे थांबा, तुम्ही तर लहान मुलांसारखंच भांडायला लागले. अजित बोलला, दादा तिला सांग ना, ती भांडत आहे. प्रीती बोलली, पण सुरुवात तर तूच केली ना. रुद्र बोलला, अजित तू जा, बिल पे करून ये. अजित बोलला, पण दादा. रुद्र बोलला, तुला जेवढं सांगतोय तेवढं कर. तसा अजित बिल पे करायला निघून गेला आणि रुद्र, रिया आणि प्रीती कॅफेच्या बाहेर आले. प्रीती बोलली, रुद्र ही गाडी तुझी नाही आहे ना? रुद्र बोलला, नाही, अजितची आहे. आज त्याची गाडी घेऊन आलो आम्ही. प्रीती बोलली, बरं झालं त्याची गाडी आणली. रिया बोलली, म्हणजे? प्रीती खाली पडलेला मोठा दगड उचलते आणि अजितच्या गाडीचा हेडलाईट फोडते. रुद्र आणि रिया तर तिच्याकडे आ वासून बघतच राहतात. रिया बोलली, अगं हे काय केलंस तू? प्रीती बोलली, मला बिनडोक म्हणतो ना तो, म्हणून. रिया बोलली, पण त्याला कळलं तर? प्रीती बोलली, म्हणून तर एक हेडलाईट राहू दिला ना. तो आला की त्याच्यासमोर दुसरा फोडते. रिया बोलली, तू असं काहीच करणार नाहीस. नाहीतर मी सगळा तुझा प्लॅन आराध्याला सांगून देईल. प्रीती बोलली, यार तू पण त्या आराध्यासारखीच आहे. आणि प्रीती तिथून रागातच निघून जाते. रिया बोलली, सॉरी रुद्र. ती प्रीती. रुद्र बोलला, डोंट वरी, ते दोघेही सारखेच आहेत, काही नाही होत. रिया बोलली, पण अजितचं काय? रुद्र बोलला, त्याची काळजी नको करू, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही फक्त व्यवस्थित घरी जा. रिया बोलली, ओके बाय. त्या दोघी निघून गेल्या. अजित बाहेर आला. हेडलाईट बघून त्याला समजून गेलं हे कोणाचं काम असेल. अजित बोलला, त्या बिनडोक मुलीने केला ना आहे ना हे. रुद्र बोलला, जाऊ दे रे, आधी चल, मला उशीर होत आहे. अजित बोलला, आता जाऊ देत आहे, पुढे समोर आली की दाखवतो तिला सगळं. रुद्र बोलला, हो, पण आता निघू, चल लवकर. तर मित्रांनो, होईल का प्रीतीचं प्लॅन सक्सेस, की आणखी काय काय होईल? तर बघूया पुढील भागात. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन पुढील भागात. धन्यवाद.